पाण्याच्या धारा खळखळ खाली आल्या. माझी आई गेली मी रडलो नाही, माझा बाप गेला मी रडलो नाही. माझी आई गेली मी रडलो नाही, माझा बाप गेला मी रडलो नाही. पण आज मला आयुष्यात राखी बांधायला बहीण राहिली नाही म्हणून भाऊ डंडाचा रडला. भावाच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा खळखळ खाली आल्या आणि बहिणीनं नोटाचा बंडल घेतला, निघून गेली. जगातले रक्ताचे नाते संपलेत. संपले नाते, जगातले नाते राहिले नाहीत. आज कीर्तनामध्ये बसलेले जेवढे पुरुष आहेत, कबूल व्हा तुम्ही. आज तुमच्यापैकी 50% लोक कीर्तनात असे बसलेत का तुम्ही तुमच्या आईशी आज बोलत नाहीत. आत्ता खोटं बोलाल तर तुमच्या आयुष्यातलं हे शेवटचं कीर्तन ध्यानात ठेवा. तुमचं वाटोळच होणार, नालायक हो, ध्यानात ठेवा. आणि कीर्तनात बसलेल्या सगळ्या लोकांना एक तळतळीने मी सांगतो, महाराज तुम्ही मला महाराज बनावून माझी दरवर्षी तारीख घ्यावा म्हणून मी कीर्तनात कधी वाईट नाही बोलणार. तुमचं चांगलं व्हावा म्हणून वाईट बोलेन. आणि मी वाईट बोलत्याचं उत्तर तुम्हाला सांगून टाकतो महाराज. आम्ही तुमचे तुम्हाला बोललं पाहिजे आणि तुम्ही आमचे निमा ऐकलं पाहिजे. खरं सांगू, तुम्ही आमच्या मायबापासारखे आहात, आम्ही तुमच्या मुलांसारखे आहोत. जर आज तुम्ही आमचं ऐकत नाही तर 10वी 12वीची पोरं ध्यानात ठेवा. कमी वयामध्ये व्यसन करायला आपल्याला मजा वाटते, पण आज आपण व्यसनाच्या अधीन झाल्यामुळे आयुष्याचं वाटोळं किती झालं याचा विचार करा. करा विचार. दाढी करायला घरात घुसला तर साबण नव्हता म्हणून पाणी लावून दाढी करणारा बाप आठवा. आठवा तो बाप, आठवा. दाढी करायला घरात घुसला तर साबण नव्हता म्हणून पाणी लावून दाढी करणारा बाप आठवा. आठवा तो बाप की ज्याचं बनियान तुटलं तर त्यानं गाठ मारली, तुम्हाला मोठं केलंय. आठवा तो बाप, त्या बापाचं बनियान, आवाज दे जरा, ज्याचं बनियान तुटलं तर त्यानं गाठ मारली. आठवा तो बाप की ज्यानं बायकोच्या गळ्यातलं दागिने मोडून तुमची फी भरली. आठवा ती आई, आठवा. आठवा दुपारी शेताच्या बांधावर जेवायला बसलेली आईच्या भाकरीवर कालवण नव्हतं ना, तिनं लोणचं भाकरीला चोळलंय, मुलगा मोठा केलाय. आठवा ती आई का जिने मुलाची फी भरायची तर कानातलं मोडलं, मिलाची मुलाची फी भरली. चष्मे जगाचा फुटलेल्या बापाकडे बसला तर संध्याकाळची वेळ होती महाराज. चष्मे जगाचा फुटलेल्या बापाकडे बसला तर संध्याकाळची वेळ होती महाराज. चष्मे जगाचा फुटलेल्या बापाला दोघांनी उचललं आणि स्मशानात गेलं. 24 वर्षाचा त्यांना बाण पोरगा त्याचा दारू पिऊन मेला होता. चष्मेच्या काचा फुटलेल्या बापाने मुलांचा चेहरा ओळखला. पडली. थरथरणारा बाप गपची खाली बसला. थरथरणाऱ्या बापाने हातात पाणी घेतलं, मुलाच्या तोंडात बाप पाणी ओतायला गेला. 24 वर्षाच्या तरण्या बाण पोराच्या तोंडात 70 वर्षाचा बाप पाणी ओतायला गेलं तर बापानं पोराचा चेहरा ओळखला. म्हाताऱ्याचा चष्मा पाण्यात पडला. थरथरणाऱ्या बापानं पुन्हा हातात पाणी घेतलं आणि झोपलेल्या मेलेल्या पोराच्या तोंडात पाणी ओतलं. स्वतःच्या पोराची राग झालेली बापानं उघड्या डोळ्यानं पाहिली. बापानं गुडघ्यात मुंडकं गुतवलं आणि बाप पागल झाला. हो पागल झाला बाप. अरे आपल्या नालायक वागण्यानं आपला बाप पागल होत असेल तर आई वाज राहिलेली काय वाईट प्रश्नचिन्ह आहे. आणि जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं बा महाराज कीर्तनात दारुड्याला लय वाईट बोलला, त्याला बोलवायचं नाही. त्याला म्हणा बेवड्या माया मौतीला सुद्धा येऊ नको. फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळल पस्तीचा खंब्या काय आहे. आणि लग्नाच्या अगोदर दारू पिणारे पोरं ध्यानात ठेवा, हरामी हो. तुम्ही नवरदेव होणार नाही आता. नाही नाही नाही, तुमचे लग्न नाही होणार आता. तुम्ही आता असेच बजाव भंग 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 मुतला चड्डी. खरं सांगा, खरं सांगा, हसण्यावारी गोष्ट नेऊ नका. मी बोललो हा विनोद आहे, हा टाइमपास आहे. पोरांना कोण नाही. तुम्हाला एक वाक्य सांगतो तरुण पोरांना, मी तुमच्यातला आहे. एक फाटक्या लुगड्यातली आई गेली, फाटक्या धोतरातला बाप गेला ना, आपलं कोणी नाही हो. आज 80% पोरं पोरी देण्याच्या लायक राहील नाहीत. 40% पोरांचे तोंड सडलेत. हसता येत नाही त्यांना, तोंड वासत नाही त्यांना. मागून कणात येते, पुढून बंद झालं. 20% पोरं पिवळे पडलेत क्वाटरी पिऊन, ढापरं वर आली त्यांची. आणि 20% पोरं मोबाईल वापरून गड्यात राहिले नाही. रेंज गेली, व्हायरस आला. व्हायरस गडी नाही राहिले, ते नुसते कानात वायरी घालून झुला त्यात रस्त्याला.
गाडी आली बी निघून गेली. आता तर नवीनच ॲटम आणलाय, नुसतं असंच करते रस्त्याला. अरे दाढी करतो का काय करतो काय तू? ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत चढलं परत. येडे झाले. कुठंही तेच, रस्त्यानं तेच, माणसात तेच. ती सॅग नावाची एक बॅग आहे, सॅग, ती माग टांगीत आहे. सॉक्सचा असा घाण वास. मिशा बिशा काढेल, कानात वायरी. संडासात बसलं एक. मग निवांत बसावं का नाही? ते संडासातच झुलायचं. संडासच वयना. बराच टाइम झुललं ते, संडासच वयना. मग त्यानं मोबाईल मध्येच गाणं बदलावलं, एक बार आजा 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 आजा. मग हा माल इकडं आला महाराज. आणि ते येताना असं वाकडच होऊन आलं. ते वाकडं का झालं माहिती का महाराज? संडासातून बाहेर येताना मोबाईलच्या गडबडीमध्ये त्यानं पायजम्याच्या बटनात शर्टाचं बटन घातलं. पैसा लुटा मग मजा करा, आनंद वेगळाच. तुम्ही मजा मारू नये ह्या मताचा मी नाही. अशा हलकट विचार नाही आपले. तुम्ही 50,000चा हँडसेट घ्या, आपलं मत नाही. 5,000चा बूट घ्या, त्याला 4,500चं सॉक्स घ्या. डोक्याला असं तेल लाव का 1.5 किलोमीटर त्याचा वास आला पाहिजे. शर्ट असा घे की त्याला कोणी पाहत बसलं पाहिजे. फक्त तो पैसा घामाचा पाहिजे. घाम घाला ना, कोण नको म्हणलं तुम्हाला. 11ला शाळा आहे ना, 10 वाजेपर्यंत पाव विका, 100 रुपये मिळतील. 11ला शाळा आहे, सकाळी 8-9 वाजेपर्यंत पेपर विका, 100 रुपये मिळतील. 3ला शाळा सुटली ना, रात्री 8 वाजेपर्यंत कोणाच्या तरी किराणा दुकानात पुड्या बांधा, 100 रुपये मिळतील. पण आयुष्यामध्ये फक्त घामाचं खायला शिका. फक्त निर्व्यसनी राहा, जीवनात आनंद वेगळाच आहे. आणि मजा करणं हे एकदाच आहे, पुन्हा नाही आहे. लोक याला बाप हे समजानच लोकांना काय करतोय आपण. आणि 2014च्या खटोळ साहेबांच्या आणि भरतभाऊ रामदासींच्या मार्गदर्शनाखाली चाललेल्या कार्यक्रमात फक्त एवढाच संकल्प करा, निर्व्यसनी बना आणि कष्ट करा. फुकाट खायचं नाही. जग बदललंय. 9वीचं क्वार्टर पेते सध्या. 9वीचं 15 वर्षाचं शांबड क्वार्टर आणतंय. क्वार्टर असं ताईट पाहते बापा कधी. आणि ते बापाला म्हणतोय, तुझंच कमी, तुझंच कमी, तुझंच का? मग तुझ्यात आणि माझ्यात एवढा फरक कसा? त्याचा बाप म्हणला, मी म्हणतोय बा माझ आहे म्हणून. अकरावीला गेले, शंभर आतली चड्डी नाही, मोकळे आतून. अहो क्वार्टर हंत ते पिस्तुले. फुल प्यालं, झगा नाचलं, झग्यात चिकनी घुसली. चुम्मा दे लागलं. त्यानं वाडाला धरलं, वाडालाच राहिलं. पिकअप गेलं निघून, डांबरीवर पडलं आणि मी आलं. आणि त्याच्या 10व्याला इंदुरीकरचं प्रवचन ठुलं. काय वांग सांगायचं का मी 10व्यात? काय सांगायचं? अहो तो कसा मिळाला याची ओवी नको का ज्ञानेश्वरी? म्हणून पोरानं एवढे वाक्य ध्यानात ठेवा. आणि खरं सांगतो पोरानं तुम्हाला, मी तुमच्यातला आहे. मी उभा तुम्ही कसे, मी तुमचा आहे. तुम्हाला बोललं पाहिजे. तुम्ही माझ्या मायबापासारखे आहात, मी तुमच्या मुलाभावांसारखा आहे. जर तुम्ही आमचं ऐकलं नाही ना, कार्यक्रम होणार. आणि लग्न न झालेले पोरं ध्यानात ठेवा. 2015 फक्त 60च लग्न तिथी आहेत. अख्ख्या वर्षात फक्त 60. आणि 2016ला कुंभमुळं लग्न तिथी नाहीत. मग ह्या 60 दिवसातून जो लॉट राहील,
बजाव. त्यांचा कार्यक्रम होणार, लग्न नाही होणार तुमचं. मग यंदा कशी जिरली? यंदा पोराचा बापच पोरीच्या बापाला म्हणतो राम राम, तो म्हणला कापूस गेला थांब. आता हसाल पोरानं, पण मी मरल ना, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पोरानं राहील ना 5-25 वर्ष. पण तुम्हाला आपलीच आठवण. किती? 50? 50. पण पोरानं तुम्हाला आपलीच आठवण येणार, ध्यानात ठेवा. मी तळतळीने सांगतो, काळ वाईट आहे. पोरानं तुम्हाला नोकरी जर नसली ना, कोण आहे हे? मित्र सब पैसे के भाई आहे, कोण नाही पोरानं तुम्हाला. हे खरं सांगू पोरानं, तुमच्या दाढी वाढली किंवा शर्ट फाटला तर आयुष्यामध्ये ज्याला चिंता आहे तो फक्त बापच आहे. आणि तुमच्या मळालेले कपडे धुण्याची चिंता फक्त आईला आहे. हे मित्र सगळे कोणी नाही महाराज तुमचं. पोरानं पाया पडून सांगतो, 2015ची सुरुवात व्यवसाय करा. नोकरीविषयी डोक्यातून तुम्ही काढून टाका. केव्हा नोकरी लागणार तुम्हाला? कोणला द्यायचं नाही, कोणला द्यायचं याच्यातच चाललंय. कोणला द्यायचं आणि कोणला याच्यातच चाललंय. कशाला नोकरी करता तुम्ही? 7 लाख भरा, 700 रुपये पगार घ्या. त्याच्यापेक्षा 50चा वस्तारा घ्या, म्हशी बहादरांना 90 रुपये म्हशी. 100 रुपये म्हैसे, दिवसभर 2 जरी भेटल्या, रिलॅक्स. सायकल पंक्चर काढा ना, 10 रुपये पंक्चर आहे. काम करा. आणि परत माझं वाक्य लिहून ठेवा पोरांनो, जिथं कष्ट आहे आणि जिथं नीती आहे तिथं लक्ष्मी आपोआप येते, ती आणावी लागत नाही. जिथं कष्ट आहे आणि तुम्ही फुकट, तुम्ही मजा आणू नये ह्या मताचं मी नाही, पण जिथं कष्ट आहे कष्ट करा ना. म्हणून पोरांनो, आजचं फायनल झालं ना, इथून पुढे फुकट खायचं, बोगस राहायचं. लहान आली पोरं हुशार. कितीला आहे तू? 8वीला आहे का? घड्याळाला काटे किती? या असं आहे. कितीला आहे तू? तिसरीला आहे का तू रे? आज शेमीला आहे तू? चेहरा शेमीचा आहे. शेमीचा. तू इंग्लिश मिडियमला आहे ना? इंग्लिश मिडियम सेमीला आहे का? हा, चेहरा लगेच कळतो ना तो. तू इंग्लिश मिडियमला आहे ना? हा, त्याच लगेच चेहरा कळतो. इंग्लिश मिडियमचे चेहरे कधी फ्रेश नसतात. चेहरे मराठी मीडियमचे ते बा, खाऊन पिऊन सुखी. 11ला भरली, 1:30ला भात, 2:30ला जनगणना. काय गेलं खुश. खरा मतदार याद्या तयार. सरळ बसा, एकदा लाल पोरं फ्रेश बसा, बैठे बैठे सावधान. आणि फक्त एवढे 5-7 पोरं बोलतील, साईडला कोणी बोलायचं नाही. मोठ्याल्या पोरांनी कोणी बोलायचं नाही का? शायनिंग आली मध्ये इकडे सरक ना, मोठा आहे का तू? हा, आणि सावध बसा पोरांनो, एकदम घाबरायचं. तेव्हा तो कोपरा तो कोपरा त्या कोपऱ्यात ऐकू गेलं पाहिजे. घाबरायचं. या वर्षाचं गाजलेलं मराठी गाणं कोणतं रे? जाऊ दे का घरी वाजले की 12. करेक्ट. शिला की जवानी. करेक्ट. मुन्नी बदनाम हुई. करेक्ट. वॉन्टेड मधलं गाणं जलवा. करेक्ट. मध्यभागी भांग पाडतं, त्या भांगाचं नाव तेरे नाम. करेक्ट. अजिबात डोक्याला केस नाही, त्या भांगाचं नाव गजनी. शब्बास. सिंगम मधलं अजय देवगणचं नाव बाजीराव. करेक्ट. रीडी मधलं गाजलेलं गाणं जिंग चिका. करेक्ट. देवयानी मधला गाजलेलं शर्ट संग्राम. करेक्ट. देवयानी मधलं गाजलेलं वाक्य तुमच्यासाठी काय पण. या 2 महिन्यात गाजलेला नवीन रिलीज मराठी सिनेमा लय भारी. त्याच्या अगोदर दुनिया, टाइम, आणि ह्या महिन्यात रिलीज झालेला या आठवड्यात नवीन मराठी सिनेमा कोणता? कोणती? लव्ह स्टोरी. हा हा. आणि ह्या 2 महिन्यात गाजलेलं रावजी राठोडचं सगळ्यात भारी गाणं लुंगी डान्स सोडून, टेव टेव सोडून,
आता माझी सटकली सोडून गाजलेलं सगळ्यात भारी गाणं रावजी राठोडचं. करेक्ट. कोणतं कोणतं रे लहान उभा राह तू तो 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 अरे तो या मागचा पब्या उभा राह रे. तू नाही रे हे तू नाही तुला उभा राह. कोणतं रे कोणता इकडे त्याला उचलून दे ना इथं वर ठेव ना उचलून. वर या ना मी आहे घाबरतो काय. चाल घाबरायचं नाही आपल्या कीर्तनाला. इकडे इथं खाली बसून मला हाताने तीन ताता करून दाखवायचं. माईक मध्ये हात गेला पाहिजे. कोणाला येतं रे कोण करतं रे. हा तू चाल चाल लवकर चाल चाल ना जाय वय काय थांब इकडे. ए तू का आला तिकडे थांब. तू नाही. ए पुढचा प्रश्न बरोबर एकदम जोरात. घाबरायचं. ए कुंबडी पळाली चालीवरचं नवं गाणं चिकनी चिकनी चिकनी. बस हीच खरी राष्ट्राची संपत्ती आहे. आणि आता दोनच प्रश्न आता दोनच प्रश्न राहिले पोरांना एकदम जोरात. घाबरायचं. पोरांना याला दोनच माणसं जबाबदार तुमची आई आणि आणि पुढचा प्रश्न एकदम जोरात. घाबरायचं. आवाज कमी येतोय. घाबरायचं. पोरानं तुमच्या आयुष्याचं वाटोळं तुमचे आईबाप सोडून दुसरं कोणी केलं. महिला म्हणणं काय गुरुवार संपले का. गुरुवार संपले काय लबाड्या चालल्यात महाराज. गडवाण रांगोळीन गुरुवार. पार्वतीनं गुरुवार केला शंकर पिऊन आला. पार्वतीचा दणका उठला. दुर्गे दुर्गड भारी तुझवेने संसारी. शंकर म्हणला कपोन टाकेन कपोन. मुतला शंकर चड्डीत. मग पार्वतीनं आरती बदलावली. घालील लोटा अंगणवत. आता हे झालं मुलांसाठी. आता पोरांनो पाया पडतो तुमच्या परत एकदा सगळ्या पोरांच्या. आयुष्यामध्ये माझी 6 वाक्य ध्यानात ठेवा. परत ऐका. भीक मागा भीक मागा स्वाभिमानान जगा. आईच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका. बापाची मान खाली होऊ देऊ नका. हिंदू संस्कृतीला कलंक लागू देऊ नका. आणि याला फुकाट खायची सवय लागू देऊ नका. लाचार होऊ नका. आणि मुलींसाठी एकच वाक्य सांगतो. तुम्हाला शिकता आलं तर शाळा शिका नाही तर शिकू नका. नोकरी करता आली तर करा नाही तर करू नका. पण ईश्वरासारख्या बापाची मान समाजात खाली होईल असं वागू तरी नका. मुलींनो मुलगी मला आहे. गरीबाच्या भाजीला तेल नसलेलं चालतं. इज्जत गेलेली चालत नाही. श्रीमंताचं जाऊ द्या. श्रीमंताचा आणि इज्जतीचा काही संबंध नसतो. त्यांची आली काय आणि कोणी नेली काय त्यांना आपण मानतच असतो. या 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 बसा बुवा कांडी आमच्या. जरा थोडंसं वाईट वाटेल महिलांना. तुमच्या मुलासारख्या आम्ही महिला मंडळी एक वाक्य ध्यानात ठेवा. मुलगी मला आहे. मुलीनं एक वाक्य सांगू. आयुष्यामध्ये तुमच्यावर देवाचे उपकार कमी आहेत एवढे तुमच्या बापाचे उपकार आहेत. टीव्हीची जाहिरात आली आणि माझी मुलगी लग्नाला आली तर त्यानं टीव्ही नाही घेतला. पुरीचं लग्न केलं. फ्लॅट सिस्टीम निघाली 2 BHK. तर बिचारीची बायको रडली म्हणली हप्त्यावर का होईना फ्लॅट घ्या. बापाने सांगितलं माझ्या मुलीचं लग्न झाल्याशिवाय मी घेणार नाही. 12:30 वाजता मुलीचं लग्न झालं. 4:30 वाजता कार्यालय मोकळं झालं.
नव्या कपड्यातला बाप ओट्यावर बसला, बायकोनं ताटली चहा दिला. संध्याकाळी झोपायला गेलेल्या बापाला कर्ज झालं म्हणून डोळ्यात पाणी नाही आलं. त्याच्यावर कर्ज झालं म्हणून डोळ्यात पाणी नाही आलं. 20 वर्ष मी तळहाताच्या फोडाप्रमाणे माझी मुलगी जपली आणि 1 तासात माझी मुलगी माझ्यापासून दूर गेली म्हणून तो आयुष्यात तसा रडला. आयुष्यात इतका रडला महाराज की उशीचा कवर ओला झाला, इतका रडला. आणि त्याला सकाळी लोकांनी विचारलं, तुम्ही लग्नाला फार खर्च केला. तो काय म्हटलं माहिती का, माझी मुलगी सुखी आहे ना, हीच माझी श्रीमंती आहे. आयुष्य मुलीनं तुमच्यासाठी बापानं घातलं. तुमचं लग्न झालं तर 1 लाख रुपये खर्च, 1 लाख रुपये खर्च त्यानं बाळणपणाचा केला. तुमचा मुलगा 4 वर्षाचा झाला. 70 वर्ष वय झालेला बाप 4 वर्षाच्या मुलाला तुमच्या घेऊन अंगणवाडीत गेला, त्याला काही वाटलं नसेल. 70 वर्षाचा बाप जर तुमचा बोटाला धरून तुमच्या मुलाला शाळेत नेतो, शाळा सुटेपर्यंत शाळेच्या ग्राउंडमध्ये बसतो आणि शाळा सुटल्यानंतर मुलाला घेऊन येतो, एवढं त्याने काय केलं हो? विचार करा. आज नातवाची सेवा 70 वर्षाचा बाप करतो केवळ प्रेमा खातर, आणि तुम्ही त्याला इज्जतच ठेवली नाही. आणि एक वाक्य मुलींसाठी अजून सांगतो, तुमचे लग्न तुमच्या बापाला जमू द्या, त्याची तेवढी इच्छा पूर्ण करा. ही त्याची शेवटची इच्छा आहे. कारण 80% लग्न सध्या मुली जमवतात. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, अजून इंटरनेट, कोणतं काळ, 80% लग्न मुली जमवतात. इंटरनेट, ऑनलाईन कार्यक्रम चाललाय सध्या. बाप नुसतं नवे कपडे घालून होतो, जेवून जा. काय वांग खाता का जेवून जा? आणि आता सांगा महिला मंडळ, आता सांगा महिला मंडळ, मी बोललो हा विनोद आहे का बरं? मुलीनी बापाची इज्जत राखू नये. आणि आयांना समजत नाही काही, आयांना समजत नाही का? मुलीचे सगळे चाळे तिच्या आईला माहीत असतात. प्रत्येक आईनं जर आपल्या मुलीची योग्य दखल घेतली तर कशाला संस्कृतीला कलंक लागेल? आपल्या मुलीच्या हातात बांगड्या नाही हे तिच्या आईला दिसत नाही. मुलीच्या अंगात 5,000चा ड्रेस घ्यायचा आहे तर 15,000चा घ्या, पण संस्कृतीला शोभेल असा घ्या. समजत नाही का आईला? प्रत्येक आईनं शाळेत जाताना मुलीचा मोबाईल घरी ठेवून घेतला तर 50% लफडे आठवड्यात बंद होते. तिची आई खोडीची आहे खरी. हो, तीच म्हणते असावा प्रसंग आला प्रसंग. मजी काय रे बाबा? फरार पुन्हा संग आमचे दिवस बोगस गेले रे. आता यांच्या पाहिलं असं वाटतं आपण आता शिक्षण मध्ये यायला लागत होतो. आम्हाला काही कळलं नाही रे, काही कळलं नाही. काय हुशार पोरग आहे म्हणतो, बॉयफ्रेंड बरोबर गेली म्हणतो. लहान पोरं काय हुशार, आमचे बोगस गेले. आम्हाला काही नव्हतं रे. पोरांनो, आता तुम्ही शेतकऱ्याचे आहे ना? काय मी शेतकऱ्याचं आहे. काय नव्हतं महाराज, आम्ही गरीब. आता जाऊ दे, आता काही कमी नाही. पण आम्ही लय गरीबाच्या घरात माणसं. काही नव्हतं महाराज, आम्हाला 7वीपर्यंत पाटी होती खापराची, तिला साठा नाही, नुसतं खापर राहायचं. कमराला पट्टे नव्हते, करकुट्याला लाकूड. भूक लागली का आटा चढवायचा आणि जेवला का आटा उतरायचा. कंबार मोकळं, बाकी सगळं मोकळंच. अंडरपॅन्ट तर 9वीपर्यंत नव्हती, सगळा मोकळा कार्यक्रम 9वीपर्यंत. शिवाय असा मार होता पोरण, असा मार होता पोरण शाळेत. खाली टेबल, त्याच्यावर हात आणि छडी, आणि घरचे गुरुजीला सांगायचे भरपूर हाना.
असं वडेलला पाणी यायचं पोरानं, वडेलला पाणी. नारळ नाताळाची सुट्टी राहायची आणि वड्यांना पाणी राहायचं. सगळे पोरं आंघोळीला कुठं वड भोंगळे चड्ड्या काढून ठेवायच्या, सगळा मोकळा कार्यक्रम वड्यात. आणि अंग भिजवायचं आणि वाळूत येऊन पसरायचं. तापलं का परत पाण्यात. आणि तोपर्यंत जर घरचे आले तर चड्डी वढेलाच. अख्खी भोंगळी गँग पळायची शाळेत. पण जाऊ द्या. धाक होता, धाक होता. गल्लीत गुरुजी दिसलं तर कार्ट सापडत नव्हतं. पशा मारही तसाच होता. आणि घरचे गरीब होते पण अतिशय चांगले होते. ते म्हणायचे मुलगा नापास झाला तरी चालेल पण तयारी फिट झाली पाहिजे आणि भरपूर हाना. हाई गाई नव्हती. आता हे एवढी शाळेत घातली. 2.5 शाळेत जाते सध्या. 2.5 बाटली बाकी लहानपणापासून आहे त्याला. वॉटर बॅग वॉटर ते वचा फक्त क करतय. क्वार्टर करेक्ट. काय आपल्याला कधी घातलं शाळेत? अरे आपल्याला शाळेत घातलं तर गुरुजीला भ्या वाटत होतं. घ्यावा का नाही बुवा हा. गुरुजी म्हणायचं इतका उंच इतका मोठा. आपला बाप म्हणायचा मोठा नाही वाढलाय वाढलाय म्हणजे उंच झालाय. मग गुरुजी म्हणायचे जन्मतारीख. आपला बाप म्हणायचा त्याच्या आईला विचारा. कारण आपल्या वेळेस काय कॅलेंडर नाही. मग आपल्या आईला विचारलं का हे कधी झालं. आपली आई म्हणायची बाबा लय पावसाळा झाला त्याला साली थोरला आणि तुझ्या बापाचा गांजा पकडला त्या साली धाकटा. आणि वड्याला पाणी आलं आणि तुझ्या बापा अखेरात आंब्या अडकला त्या साली ठकी. आणि तांबड्या गाईला काळं वस्रू झालं त्या साली गंगी. नाही आता हे एवढीचे म्हणजे काय. लहान पोरं लई चित्र आहेत मारा. एक पोरग एका पोराला शिक्षक म्हणले पप्या तू इतका कच्चा आहे का तुला कोणतं गाढव सुद्धा शिकू शकत नाही. तो पोरगा म्हणला गुरुजी म्हणून तर मला माझ्या वडिलांनी ह्या शाळेत घातलंय. लई नमुने राहते मला. म्हणून मुलींनी एवढं वाक्य पाया पडून देणार ठेवा. आणि जरच तुम्हाला काय मिळेल सुख आणि त्या सुखाचा उपाय देव करुणी घ्यावा. 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 देव करुणी घ्यावा.
अभिमान खटोट आणि भरत रामदासींच्या मार्गदर्शनाखाली चाललेल्या सप्त्यात भीक मागा स्वाभिमानाने जागा, मुलींनी फक्त बापाच्या इज्जतीला जपा. आणि तिसरं वाक्य महत्वाचं, देव आपला करा, बाकीचं सगळं होईल, काय अडचण नाही. आजीबाई म्हणते मी गेल्यावर पप्प्याचं कसं होईल, तू जाणं गरजेचं आहे. तूच पप्प्याचे बिस्किट खातीन, तू काय पप्प्याची दिला. आयुष्यात काही गरज नाही. हा आता नवरदेव तर तुम्ही होत नाही, तो विषय जवळजवळ फक्त एक काम करा, आयुष्यामध्ये कष्टाशिवाय देव नाही एवढं ध्यानात ठेवा. आता एकानं अशी शंका काढली, देव जर आपलाच आहे मग आपल्या हृदयात आहे तर करायचा कसा. जगात मी काही आणलं नाही आणि मला बरोबर काही न्यायचं नाही हा संकल्प. आता बऱ्याच लोकांच्या पोरांची तक्रार आहे, बाबा शिकूनही नोकरी नाही, शिकून नोकरी नाही, नोकरी नाही. सगळ्यांना जर नोकऱ्या दिल्या तर बाकीच्यांनी शिल्लक राहायचं कसं. 100 पोरं डीएड सुटले, 100 शिक्षक करायचे, मग जुन्यांचं काय करायचं. तुम्ही दर्जेदार शिक्षण घ्या ना, व्यवसाय करा, मिळेल तो व्यवसाय करा, दर्जा शिकवायला. आणि एक पोरानं ध्यानात ठेवा, निगेटिव्ह विचार कधी करायचे नाही. करेक्ट. हो, जी गोष्ट सत्य आहे ती सत्यच आहे. काही लोकांचं पोरीचं निगेटिव्ह काय, आपल्याला इंग्लिश जमत नाही, सोडून दे शाळा. इंग्लिश जमेल आणि इंग्लिश मिडियमला मुलं जरूर घाला, पण मराठीचा नाश होता कामा नये. अहो घरांमध्ये मराठी बोलानच कोणी हो. आई म्हणते टी घे, टी चहा, टिफिनने डबा म्हणायला रोग झालाय. टिफिन, मॅडमला म्हणतात मिस, वॉटर बॅग, हे घ्या, वॉटर बॅग, काय करतात मला. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, या खटोड परिवाराचं आज 11 वर्षे, म्हणजे पुढच्या वर्षी तपपूर्ती आहे. एक तप पूर्ण केलं ह्या माणसाने. या माणसांच्या डोक्यात फक्त एकच आहे महाराज, की आपल्याजवळ असलेली संपत्ती तर आपण दान धर्मात घालायचीच, पण संत साधू संतांची कीर्तनं ठेवून लोकांमध्ये थोडासा बदल व्हावा हीच त्यांची भूमिका. आणि लोक बदलणं फार गरजेचं आहे. आता काळ फार, जर प्रत्येक बापानं रात्री 9 नंतर आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ दिला नाही तर महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी आठवड्यात कमी होईल. बस पोलीस खात्यावर येणारा ताण आणि पोलीस खात्याचं कौतुक करावं. जर पोलीस खातं नसलं कार्टी काही करतील महाराज, ही रेटावलीच पाहिजे. तो बाहेरून पोरगा जेवून आल्या बापानं लाईट बंद करून आणला पाहिजे. इकडे ये श्यामडे, मी पाणी मारून कापून शिकितो तू पाणी टाकून पेतो. मरणाचं झापडवलं पाहिजे धरून. आणि पोरांच्या बाबतीतलंही आतापर्यंत 3 ऋतू होते, पावसाळा, उन्हाळा, हिवाळा. यंदा 4 ऋतू झाले, अवकाळा. हा कोणता ऋतू चालू आहे सध्या, कवाय पाऊस. हे असंच होणार. रोजगार हमी, काम कमी, निम्यात तुम्ही आम्ही. मग या खटोड परिवाराचं कौतुक करताना पोरांनी ध्यानात ठेवा, एवढे पत्ते पाळा. आणि जर तुम्हाला सुख मिळवायचं असेल तर दुःखाची जाणती घराची माईके, दुःखाची जाणती हे नाही आधी आमची, अवतान नाही आधी आमची, हे नाही आधी आमची, अवतान नाही आधी आमची. घराची माईके, दुःखाची जाणती, घराची माईके, दुःखाची जाणती, नाही
नाही